समीर आणि भक्ती. हा पत्ता कुठे सापडणार? एक्सक्यूज मी, जरा पत्ता सांगा ना मला. किलवर एक काय आईच्या गावात दुसराच पत्ता दिला. सॉरी, हा बघा ना जरा. अच्छा हा ना हा मला कसा माहिती असणार का? मी इथला नाहीये ना. फालतू टाइमपास कशाला करताय मग? कशाला विचारायला येतो मग? तो मिळणार पत्ता हा आता. ओ विध्वंस भाऊजी, इकडे इकडे वरती. हा हा, अहो हा, तोच हा. पत्ता शोधतोय मी. हा, या वरती या. आलो आलो आलो. हा. अरे वा, इथे येते. दुसरा मजला. दार बंद आहे. अच्छा. कोण आलाय आता? या 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 अहो काय वहिनी, तुम्हाला कळलं ना मी येतोय वर, मग दार बंद का ठेवलं? अहो त्याचं काय ना, काल माझ्या मुलाचं लग्न झालं. हो, मी आलो होतो ना लग्नाला. हो हो, त्या लग्नामध्ये ही डोरबेल ना आम्हाला प्रेझेंट मिळाली. हो हो हो. म्हणजे महागडी आहे ना ती खूप, अरे. म्हणून मी जरा चेक करत होते. अच्छा 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 अच्छा. महागडी डोरबेल आहे का? हा. काय याला ए आर रहमाननी म्युझिक दिलंय? ठीक आहे ते जाऊ दे. हा. तुम्ही या ना, या हो ना. हो, येतोय. बसा. स्वागत आहे तुमचं आमच्याकडे. नको, सोफ्यावर नको. का हो? सोफ्याची एलर्जी आहे रंगाच्या. हा? अहो, अनेक वेळा बसलोय ना, ह्याच्या आधी घसरलोय मी. आय एम ओके, आय एम ओके, आय एम फाईन. ठीक आहे उभेच राहा उभेच हा, राहा. हा. हा. पण काय, कुठे पूजा कुठे मांडली आहे? म्हणजे दर्शन घेऊ दे लगेच, प्रसाद बिसाद असेलच ना. कुठे पूजा कुठे मांडली आहे? सुधीर कुठे आहे तुमचा मुलगा? आणि नवीन सुनबाई कुठे आहे? अहो कालच सुधीर लग्न करून हनीमूनला गेला सुद्धा. कालच गेला हनीमूनला? हो, हो. अरे बापले, त्याचं नाव सुधीर नाही, आधीर ठेवायला पाहिजे होतं. हरकत नाही. पण तुम्हाला सांगतो, हे जे हे बघा, तुम्हाला नीट बसता येत असेल ना तर उभं राहायचं हा तुम्ही. नाही हो, प्रॉब्लेम हा. आहे, सांगितलं नाही, या सोफ्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. याच्या हाय, हे बरं आहे आपलं. अहो काय घोडा आहे का? सॉरी पण तुमचा सुधीर एकदम लकी आहे, सांगतोय तुम्हाला. म्हणजे काय? लग्नाच्या रात्रीच त्याला जायला मिळालं हनीमूनला. नाही तर माझं बघा, काय झालं? ओ 5 देवस्थानं करेपर्यंत 25 दिवस झाले माझे. 5 देवस्थानांसाठी 25 दिवस? सुरुवात अष्टविनायकनी केली ना. 13 दिवस तिथेच संपले. मग वैष्णोदेवी 3 दिवस पायऱ्या चढत होतो, नंतर 4 दिवस झोपून काढले. त्याच्यानंतर ह्याला गेलो तिरुपतीला. दोघांनी आपापले केस दिले. तिचे आले, माझे ऑन द वे आहेत. बस. तुमच्या हनीमूनचा इतिहास ऐकून घेण्यासाठी मी तुम्हाला इथं बोलवलं नाहीये. मी तेच विचारतोय, इथे का बोलवलंय मला? कार्यबिर काहीच दिसत नाहीये इथे. कशाला बोलवलंय? काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा? तुम्ही काल आमच्या लग्नामध्ये आला होता. हो, आलो होतो ना. तुम्ही आहेरामध्ये 100 रुपयाच्या 5 नोटा सुद्धा टाकल्या होत्या. येस, टाकल्या होत्या. येस, युअर राईट. त्यातल्या 3 नोटा फटक्या होत्या. हो, पण उरलेल्या 2 अशा करकरीत होत्या 100च्या नोटा. काय? हो पण त्या नोटा नवा व्यापार मधल्या होत्या. लहान मुलाच्या खेळण्यातल्या गोष्टी तुम्ही आहेर म्हणून करता? तुम्हाला लाज नाही वाटत? हा? कसं आहे माहिती का, ऍक्च्युली गप्पा बसायचं. हा. आणि अशा 5 नोटा तुम्ही दिल्यात आणि वर एक चॉकलेट टाकलं. ते कशासाठी? ऍक्च्युली कसं असतं, 500 रुपये कधीच देत नाही. 500 1 रुपये देतात. 1 रुपया सुट्टा नव्हता, चॉकलेट टाकलं. है की नाही? अरे Problem? हा काही टोल नकाय का? टोल नकाय का हा? अहो तुम्हाला लाज कशी वाटत नाही हो असं आहेर करायला? ओ, लाजाच्या गोष्टी माझ्याशी करू नका, सांगून ठेवतोय. का रेणुकाताई, तुम्ही लग्नाला गेला असेल याआधी कधी? लग्न पत्रिका बघितली असेल, त्यात काय लिहिलेलं असतं? आहेर आणि पुष्पगुच्छ आणू नयेत, तुमचा आशीर्वाद हाच आमचा आहेर. यांनी पत्रिकेत काय छापलं होतं? आहेर आणि पुष्पगुच्छ आणू नयेत, त्याचे वेगळे पैसे द्यावेत. तुमचा आशीर्वाद काय चाटायचा आहे? असं छापता तुम्ही पत्रिकेत? लाज नाही वाटत? माझी लाज काढता? आणि नाही हे बघा, तुम्ही गप्पा बसा.
आमचं इको फ्रेंडली लग्न होतं. म्हणजे? समजलं ना? म्हणजे पुष्पगुच्छ घेऊन काय करायचं, ते वायाच जातात ना. मग? पैसे कसे उपयोगी पडतात. हा? आणि काय हो मारू नका. हे बघ. तुम्ही आहेरामध्ये अशा फाटक्या नोटा घालता आणि लग्नातली सीताफळ बासुंदी 5-5 वेळा वरपून खाता. त्याची लाज नाही वाटत का तुम्हाला कसं कळलं मी सीताफळ बासुंदी 5 वेळा खाल्ली ते? माझं लक्ष होतं तुमच्याकडे. बरोबर कळलं ना? लक्ष होतं माझं तुमच्याकडे. 900 रुपयाला एक ताट होतं. समजलं ना? 900 रुपये. हा, मग त्याचं काय? तुम्ही तुमच्या घराण्यातला किराणा माल तरी भरता का 900 रुपयाचा महिन्याचा? खूप बोलताय तुम्ही, खूप बोलताय तुम्ही. तुमच्या लग्नाचं कौतुक सांगू नका. 900 रुपये ताटाचं कौतुक मला काय सांगताय? अरे अच्छा. पनीर पकोडा होता त्यात, पनीर पकोडा. पनीर ऐवजी थर्मोकॉलचा तुकडा मिळाला मला त्यात. हे बघा तुम्ही अति बोलताय. अति बोलताय. अति बोलताय? नाही तुम्ही ना आता मला 500 रुपये नकाच देऊ. तेच मला म्हणायचंय. तुम्ही मला आता 1000 रुपये द्यायचे. अरे हक्कानी आहेर मागता तशा सुविधा द्या ना लग्नात. सुविधा द्या ना. अरे अच्छा. अरे लग्नात किती गर्दी होती तुम्हाला माहितीये का? किती गर्दी होती? हॉलची कॅपॅसिटी किती होती? 200 जणांची. माणसं किती बोलली? 1000 माणसं. हो, माणसं अशी खेटून उभी होती. एवढी गर्दी होती. एका कोपऱ्यात 2 माणसांचं घर्षण झालं. माणसं पेटली तिकडे माहितीये. तुम्हाला काय माहिती हो हे? ज्याचं जळतं ना त्याला कळतं. म्हणजे माझी अख्खी बाई जळली होती तिकडे माहितीये काय? हे बघा काही बाई बोलू नका तुम्ही. एवढी माणसं बोलायची घरात काय पण लग्नात? अरे म्हणजे काय? माझ्या मुलाची इच्छाच होती तशी की लग्नामध्ये अशी खूप गर्दी दिसली पाहिजे. मग समजलं ना? म्हणून आम्ही एक आयडिया केली. काय? म्हणजे एवढी माणसं आम्हाला परवडणार नव्हती ना, म्हणून मी एक आयडिया केली. मी काय केलं, लग्नाचा हॉलच लहान घेतला. समजलं का? याला म्हणतात स्मार्ट डिसिजन. आणि काय हो, गर्दीचा काय एवढा इश्यू करताय तुम्ही? गर्दीचा इश्यू काय करताय? एवढ्या गर्दीत फणी मारली कोणीतरी माझी. एवढा वर्षांनी फणी विकत घेतली होती. एवढा खर्च करून केस उगवले. फणीचा आनंद सुद्धा उपभोगू दिला नाही तुम्ही. फणीचे पैसे द्या भरून आधी. हे बघा तुम्ही जे 1000 रुपये देणार आहात ना, त्यातले 5 रुपये कापून घ्या फणीचे. अरे मग तर झालं. अरे काय बाई आहे ही? आणि माणसं पेटली असं काय म्हणता तुम्ही? एवढी काय गर्दी नव्हती, कळलं ना? गर्दी नव्हती? हा. एवढ्या गर्दीत वधूवर कुठे होते ते शोधण्यासाठी सुद्धा कळत नव्हतं. सगळे असे फिरत होते. शेवटी मी गुगल मॅप्स ऑन केले आणि वधूवर शोधले. गप्पा बसा. तेव्हा वधूवर मिळाले. तुम्हाला तर वधूवर भेटायला जी लाईन होती ना, ती रस्त्यापर्यंत गेली होती. कळलं ना? काही लोकांना ती माड्याचं ऍप्लिकेशन भरण्याची रांग वाटली. कागदपत्र घेऊन उभे होते लाईनीत. कळलं ना? अहो 1.5 किलोमीटर लाईन होती. 1.5 किलोमीटर रस्त्यावर. मध्ये त्या परप्रांती आले आणि धाबे बिबे उघडले. चहाच्या टपऱ्या उघडल्या. तरी लाईन आहेच आपली. हे बघा माझ्या मुलाच्या लग्नात मी पाण्यासारखा पैसा खर्च केलेला आहे. त्या मूर्ख मुलासाठी कशाला एवढा पैसा खर्च केला तुम्ही? मूर्ख मुलगा. तो जेवायला बसला होता ना, जेवायला. तुम्ही आधी नीट बसा. होय, तो जेवायला अरे काय तो जेवायला बसला होता ना, तेव्हा त्याची अक्कल दिसली. कशी काय? सगळे त्याला रिक्वेस्ट करत होते, "हे नाव घे. तो म्हणतो नाही मला पाण्याची भीती वाटते. अहो माझा सुधीर आहेच आहे हुशार. अयो. त्याचा सेन्स ऑफ ह्युमर इतका मस्त आहे ना अहो तुम्हाला मूर्खपणा सांगते. म्हणतात त्याला. मूर्खपणा. सेन्स ऑफ ह्युमर कसला आलाय? हे बघा हा. तुम्ही काही म्हटलत ना तरी माझ्या मुलाचं लग्न हे दृष्ट लागण्यासारखंच झालेलं आहे. मकरंद भाऊ, तुम्ही लग्नाला जाता? जेवण किती वाजता असतो मला सांगा? मॅक्झिमम 2-2:30. संध्याकाळी 6 वाजता पहिली पंगत बसवली यांनी. मग त्याला काय झालं? त्यात काय झालं काय? अहो मला किती भूक लागली होती माहिती. कासावीस झाला होता जीव. शेवटी एका डेकोरेशन म्हणून टेबलावर लाल भोपळ्यापासून करकोचा बनवून ठेवला होता. तो अर्धा कापून खाल्ला मी. काय? संध्याकाळी 6 वाजता पहिली पंगत बसवता लाज नाही वाटत तुम्हाला? जो पहिला बसला होता ना जेवायला, त्याच्या मागे 2.5 किलोमीटरची लांग लागली होती माहितीये का तुम्हाला? रात्री 10 वाजता मी गेलो. असा घास घेतला, पटकन तोंडात गेला. कसा काय? मागच्याने म्हटलं चल दे लवकर कर म्हणून. मी त्याला म्हटलं क्या चल रहा है भाई, जरा खाने दे ना. तोंड चलना भाई, अंबरनाथ जाने का, चलना जल्दी चलना. काय हे तुमचं लग्न मला सांगताय तुम्ही? ठीक आहे. हा काय आता हे काय झालं? हो काय करताय तुम्ही? तुम्ही ना आता मला 1,500 रुपये द्यायचे, तरच तुम्ही इथनं मोकळे होणार. हो काय करताय तुम्ही? दरवाजा कशाला लॉक केला? 1,500 कुठले? 1000 होते ना आता. 1,500 कुठले आणलेत? 900 रुपये ताटाचे. हा बरोबर आहे.
अर्धा कर्कोचा खाल्ला त्याचे 100 रुपये. अरे? दिवसभर एसी मध्ये बसलात त्याचे 300 रुपये. हा, मग? आणि 5-5 वेळा फ्रूट पंच प्यालात ना त्याचे 100 रुपये. फ्रूट पंच होता तो? हो फ्रूट पंच होता? हो य अरे गढूळ पाणी होतं, गढूळ पाणी. फ्रूट पंच म्हणता त्याला? तुम्हाला काय म्हणायचंय? आम्ही काही फ्रूट पंच म्हणून तुम्हाला गढूळ पाणी प्यायला दिलं? हो, हा? गडुळाचं पाणी फ्रूट पंच म्हणून दिला. गडुळाचं पाणी फ्रूट पंच म्हणून दिला. फ्रूट पंचच्या नावाखाली मला फसवलं. फ्रूट पंचच्या नावाखाली मला फसवलं. फ्रूट पंचच्या नावाखाली माझी असं होतं यार, तुम्हाला सांगतो ना. अरे बा, काड्या तुटल्या बा, काड्या तुटल्या. हे बघा वहिनी. ओ हे बघा वहिनी, अहो तो फ्रूट पंच होतं ना, त्याला सगळे हसत होते. आता पंच म्हटल्यावर सगळे हसणारच ना. ये इकडे खाली या. खाली या. या पंचचा जसा दर्जा होता ना तसं कार्य झालंय तुमचं, कळलं ना. उगाच सीन क्रिएट करू नका तुमच्या घरात. मी सीन क्रिएट करते. तुम्हीच केलाय. आणि तुम्ही सीन क्रिएट केला तर मी काय केलं? दारामध्ये गुलाबदाणी घेऊन एक मुलगी उभी होती. हा होती. ती मुलगी माझी पुतणी होती, मेघा काळे. मग तिचं काय? तिच्याशी भांडलात तुम्ही. तुमच्या त्या मेघा काळाने गुलाबदाणी फेकून मारली. का का का? हा? मी असा शिरलो गेट मध्ये तर तिचं लक्षात नव्हतं. भलतीकडे कुठेतरी बोलत होती ती. मी म्हटलं ए काळे मेघा पानी तो बरसाओ. बिजुली की तलवार नहीं बूंदों के बाण चलाओ. ओ आला ओ. ओ साथी रे. क्या बात है. काय चाललंय तुमचं? हा? अरे हा माणूस काय येडा झालाय का? हे बघा, तुम्ही आमच्या लग्नातून आमच्या लोकांशी भांडलात. वर आम्हाला आहेरामध्ये खोटे पैसे दिलेत. आणि वर मलाच लाज नाही असं म्हणता तुम्ही. आता कळलं तुम्हाला? काय? आहेरात विचित्र वस्तू दिल्या की कसं होतं ते. म्हणजे हे बघा, हे काय? माझ्या खापर पणजोबांच्या डायरीतलं एक पान आहे. त्यांनी लिहून ठेवलंय की तुमच्या खापर पणजोबांनी माझ्या आजोबांच्या लग्नात आहेर दिला होता आणि त्या पाकिटात एक्सपायर्ड झालेलं लॉटरीचं तिकीट दिलं होतं. कळलं? आणि एक आण्यावरचा सुट्टा नव्हता म्हणून एक आण्याचा चुना लावला तिकिटाला आणि ते तिकीट घातला. आता तुम्हाला कळलं? आज विध्वंसांचा बदला पूर्ण झाला. कळलं ना? हे बघा, तुम्ही कुठल्याही जुन्या गोष्टी इथे जोडू नका, समजलं ना? त्या झालेल्या गोष्टीचं काय तुम्ही अरे झालेलं तर झालेलं, आमचं पण झालेलं आहे. चाल वा. सर कसा वाटला क्या परफॉर्मन्स? बात है, बहुत बढ़िया. सम्या, काय तू शब्दांच्या पलीकडला विनोदी अभिनेता आहेस. अरे तू कशातही विनोद शोधतोस. आणि काय तुझ्या त्या सोफ्याच्या जागेवर म्हणजे मला असा विचार पडतोय की किती काळ आपण हसू बरं ह्याच पंचवर. क्या बात है सम्या, बहुत बढ़िया. आणि तुमच्या या सादरीकरणासाठी मी तुम्हाला टोपी देतो. वा. रेणुकाताई, तुला कसं वाटलं परफॉर्मन्स? तुझी डोरबेल म्हणजे खूप आहेत. असं मी म्हणजे एक लिस्ट तयार केली तर खूप अशा जागा आहेत दोघांच्याही. सम्या, तू मधल्या जागा ज्या काय शोधून काढतोस आणि परफॉर्म करतोस ना, ते खूप कठीण आहे आणि त्याच्यासाठी एक प्रेझन्स ऑफ माइंड लागतो. म्हणजे ते निश्चितच आधी एकदम रिहर्स नसणार. तो इतकं स्पॉन्टेनियसली येतं ते अनेकदा की आय जस्ट फील की काहीतरी वेगळीच कला आहे तुझ्यात आणि तू अप्रतिम काम करतोस. आणि दोघांचंही म्हणजे ट्युनिंग, केमिस्ट्री इतकी सुंदर आहे की खरंच अजून अजून बघायची इच्छा होते. हवासा ॲक्ट वाटतो तुमचा दोघांचा. सो ह्या ॲक्टसाठी मी सेल्फी घेणार आहे. वा. थँक्यू.
विचारायचं आहे, कसा वाटला परफॉर्मन्स आणि थोडं तुमच्या फिल्मबद्दल सुद्धा प्लीज. जबडा गेला माझा असून फॅन्टॅस्टिक. म्हणजे जसं आता रेणुकाताई आणि मकरंद म्हणाले, इतकं सुंदर ह्याचं सादरीकरण होतं, टायमिंग फॅन्टॅस्टिक. त्यामुळे बघायला खूपच आनंद झाला. मी हा एपिसोड किंवा हा शो बघत असतो जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, पण आज प्रत्यक्ष बघायला मिळालं त्यामुळे खरंच मनाला खूप भावलेलं आहे. आणि माझ्या चित्रपटाबद्दल म्हणायचं झालं तर शॉर्टकट दिसतो पण नसतो हा चित्रपट 7 तारखेला येतो आहे, 7 ऑगस्टला. थरारपट आहे. आणि ह्याच्यामध्ये जी एक केस, कॉलेजमधला एक हॅकर असतो जो त्याच्या उपजीविकेसाठी करत असतो हॅकिंग, आणि ते हॅकिंग करत असताना त्याचं स्वरूप इतकं मोठं होत जातं की ते इंटरनॅशनल लेवलपर्यंत ते पोचतं. आणि त्याच्यामध्ये कसे इंटरनॅशनल क्रिमिनल्स त्याच्यामध्ये इन्वॉल्ड असतात, आणि मग ते हॅकिंग कसा एक सायबर ऑफिसर सॉल्व्ह करतो, अशा पद्धतीची त्याची एक वन लाईन आहे. आणि मला असं वाटतं की तो एक चांगला थ्रिलर असू शकतो मराठी इंडस्ट्रीमध्ये. क्या बात आहे. सुंदर सुंदर शब्दांची उधळण करणारा योगेश आज भलताच काटकसरी बनलाय आणि तो आपल्याला सांगतोय अर्थशास्त्रातील बचतीचं महत्त्व. आणि आपली प्राजक्ता सज्ज झालेली आहे त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी. बघूया नेमकं काय होतंय. येतात बुंगाट कलाकार योगेश आणि प्राजक्ता. बस ना, किती नाचती बस ना. अरे एवढ्या गाण्याला 4 स्टेपलाही झाल्या, तिथं मी नुसता विष्कार दाखवणार. अरे सगळ्या लोकांना मी पाठ झाले तुझे स्टेप. आजचा विषय माझा नवरा. हाय ना एकदम वेगळा विषय. वेगळा आहे. रेणुकाताई तुम्हाला सांगते, माणूस आहे ना एक वेळ काटकसरी असला तरी चालतो पण कंजूस असू नये. आता या माणसाकडे बघून काय वाटतं तुम्हाला? बा मजूर असेल, हा माल असेल, असं काही नाहीये. हा माणूस अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे, पण याने माझ्या जिंदगीचं अर्थशास्त्र बिघडवलंय. या माणसाला 70,000 रुपये पगार आहे, हा, पण 70 रुपये पण मला देत नाही हा माणूस. माझी जिंदगी बत्तर करून टाकली. बस ना, किती बोलती बस ना जरा. शब्द कसे जपून वापरले पाहिजे माणसानं, जपून. हाच या माणसाचा प्रॉब्लेम आहे. सगळं जपणं माहितीये, वापरणं माहितीच नाही. देवा परमेश्वरा, अरे तुझ्या भक्तीत काय कंजूशी केली होती, अशी धोंड माझ्या गळ्यात बांधली. देवाला विचारण्यापेक्षा स्वतःच्या मनाला विचारा. आपण मग सकाळी देवाची पूजा करतो तेव्हा ती मण्यांची माळ जपतो. ती किती असते? 108. या माणसाने 54 मण्यांची माळ आणली आणि 2 राऊंड मध्ये जपतो. भक्ती कशी असो देवापर्यंत पोहोचती. देव भक्ती बघत नाही, तो रत्नबारखी आहे. आपण फक्त समीर असलं पाहिजे, समीप असलं पाहिजे देवाच्या. देवाचं सगळं कळतंय. देवाचं कळतंय का काही? किती हाल सोसायचे या देवाने. हे बघ, देव आणि देह कळलं का तुला? 2 शब्द, देह आणि देव. याच्यातलं दे बाजूला काढ, काय उरतं? हवं. माणसातली हवं ही वृत्ती जोपर्यंत संपत नाही ना, वा 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 वा. तोपर्यंत माणूस देव होऊ शकत नाही. या सगळ्यावर आहे ना, हे सगळे म्हणतील वा 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 वा. मी नाही वाव द्यायची अशा वाक्याला. मला चांगलं माहिती आहे हा माणूस मला एक दिवशी देवाघरी पोहोचवणार आहे. आणि मेले ना मी तरी घासाघीस करत बशील. कच्च मडकत चालेल, पक्क कशाला पाहिजे? एवढं मोठं कशाला पाहिजे? छोटं चालेल नाही तरी फोडायचं ते. बांबू कशाला एवढे मोठे वापरायचे? काथ्या कशाला बांधायला एवढा वाया घालवायचा? असला तर कद्रू आहे माणूस. तुला कोणी सांगितलं एवढा खर्च करून तुम्ही येल्यावर म्हणून? डायरेक्ट देहदान करून टाकीन. का आपल्याला काहीच खर्च करावा लागत नाही, ते लोक येतात घेऊन जातात बॉडी. अरे आमच्या अर्थशास्त्रात सांगितलं जातं बचत करा, बचत. कसं असतं? सेव्हिंग इज अर्निंग. तुमच्या शेविंगचा मला काऊन त्रास? 70,000 कमवतोय माणूस, 70,000. पण 70 रुपयावर अधिकार नाही. काय जिंदगानीला करू मी? माझ्या आईची शिकवण आहे, मी तसंच वागणार.
तुमच्या आईचा प्रॉब्लेम होता, तुमच्या आईची गरज होती ती. तुमचा बाप जुगारी होता, मटका लावायचा. हा माणूस खर्च नको म्हणून साधं सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही. बरं का, कॉलेजमध्ये जातो, सगळे असे स्टाफ रूम मध्ये जमून कॉन्ट्रीब्युशन करून काही ना काही खायला मागवतात. हा, या माणसाला गृहीत पण धरत नाहीत. 4-5 वेळा तर चपराशाने या माणसाला भजीपाव खायला घातला. वरची तर तिथं सांगत सुटला, सपकाळ सराला मी भजीपाव खायला घातला, सपकाळ सराला मी भजीपाव खायला घातला. येणार तो चपरशी. त्याला म्हटलं असं प्रत्येकाला एकटं सांगण्यापेक्षा ना डायरेक्ट नोटीस बोर्डवर लिहून टाक. वेळ आणि कष्ट दोन्ही वाचतील, नाही का? बेशर्मीपणाची हद्द झाली. म्हणतात ना, बेशर्माच्या कमरेला झाड फुटलं तर म्हणतो बरे बसायला सावली झाली. आणि आमच्या बाबतीत नाहीये, आई बापाच्या बाबतीत पण असंच आहे. माय आणि बाप दोघात मिळून एक चष्मा केलाय. मग कशाला व्हायचं का फालतू खर्च? अरे दोघांना एकच चष्म्याचा नंबर आहे म्हणून मग एकच केला. त्याच्यात काय होतं? मी म्हटलं वडिलांना, नाही बाबा सकाळी पेपर वाचायला तुम्ही चष्मा वापरायचा, नंतर भाजी चिरायला आईला द्यायचा. त्याच्यात काय? मागच्या टायमाला बरं का आमचे भाऊजी आले होते घरी, तर त्यांनी जेवणानंतर खायला कुल्फी आणल्या होत्या. तर या माणसाने त्या कुल्फीच्या काड्या धुवून ठेवल्या आणि मायबापाच्या चष्म्याच्या काड्या तुटल्यावर तिकडं त्या तारेने गुंडाळल्या आणि त्याला म्हणतोय वापर अजून वर्षभर. चष्म्यात काच महत्वाची असती, काड्या महत्वाच्या नसत्या. नंबरची काय असती? काच असती, काड्या असतात का? अरे चष्मा कसा दिसतो हे महत्वाचं नाहीये, चष्म्यातून कसं दिसतं ते महत्वाचं आहे, नाही का? आणि परमेश्वर तुम्हाला सांगते, असा खुडील आहे ना, अशा माणसांना साथ देतो. मी डिलिव्हरीच्या टायमाला बरं का मला जुळं झालं तर याला सगळ्यात जास्त आनंद झाला. एका खर्चात 2 लेकरं झाली. त्यापैकी एकाच नाव शाळेत टाकले. एक शाळेत जातो, तो घरी आल्यावर त्याचा होमवर्क दुसरा करतो. दुसऱ्या दिवशी बाया दुसऱ्या शाळेत जातो, पहिला त्याचा होमवर्क करतो. याला नियोजन म्हणतात, नियोजन. विचार कर, लोकांची लेकरं पाय, अरे शाळेत जातेत, दप्तराचं ते अभ्यासाचं ओझ कशी मुलून झालेत पोरं. आपले बरोबर कशी टवटवीत असतील. एक जातो, एक घरी, एक जातो, मस्त चाललंय त्यांचं एकदम, आहे की नाही? पोरांची नावं ठेवली चेतन आणि तन्मय आणि शाळेत टाकले चेतनमय. नियोजन नियोजन म्हणजे ती डिग्री भविष्यात दोघांना काम आली पाहिजे ना. भविष्य, मग भविष्य अंधकारमय. अंधारावरून आठवलं, माणूस बा एखादा संडासात जातो, तो जाऊन शटल होतो, नाही तर हा माणूस दिवा बंद करून टाकतो. हे पा, तिथं बसूच तरच लाईट लागतो, बाकी सगळं आपोआप होत असतं. त्याला कशाला पाहिजे लाईट? त्याला लाईट कशाला पाहिजे? अरे तुम्हाला सांगतो, तिथं बसल्यावर आणि म्हणजे तुम्ही तिथं बसले आणि उठले त्याच्या दरम्यानची जो काळ आहे, त्याच्यात जेवढी वीज वाजती ना, तर सांगतो दिवसभराचे 12 युनिट वाजतात. 12 युनिट दिवसभराचे म्हणजे महिन्याचे 360 युनिट. 360 युनिट महिन्याचे म्हणजे खर्च कळत तो काय तो? निव्वळ येडा माणूस आहे हा. हा, दिवाळीला बरं का माणसाने रंग काढला. हा, तो 6 फुटापर्यंत रंग लावला आणि वर लिहिलं खालील प्रमाणे. बरोबर आहे, तसंच पाहिजे. 6 फुटापर्यंतच रंग द्यायचा. अरे पाहुणे जरी आले तर ते अशा आपल्या आई साईड मध्येच पाहतात ना, त्याच्या वरचं काय पाहतील. आणि जे वरचे पाहतात ना, त्यांच्याशी मला घेणं देणं नाही. त्यांना काटकसर काय कळणार आहे? का बसा, याने एक आयडिया केली आहे. काय केली आहे? समोरच्यांची खिडकी आहे ना, आमच्या घरात बरोबर त्याच्या समोर आरसा बसवलाय. मी त्यांचा टीव्ही आम्ही पाहायचा. शेजाऱ्यांना सांगून ठेवलंय, बा तुमच्या टीव्हीचा आवाज मोठा करा, म्हणजे आम्ही चित्र पाहतोय समोरच्यांचं, आवाज ऐकतोय शेजारच्यांचा. पण जरा टेक्निकल मिस्टेकच झाली, याच्यामुळे जरा लोची होती. काय होतं, समोरच्याकडे शेजारी सेम चॅनल चालू पाहिजे ना, तो लोचा होतो. कधी कधी काय होतं, समोरच्याकडे चालू असते कॉमेडीची बुलेट ट्रेन, शेजारी चालू असतो पिक्चर. म्हणजे बुलेट ट्रेन मध्ये ते तेजस्विनी दरवेळेला अभिनव स्टेप करते काहीतरी नवीन नवीन, ते पाहायचं. शेजारून आवाज येतो, बसंती आणि कुत्ते के सामने मत नाच. काहीतरी वेगळं केलं पाहिजे. त्याच्यावर एक उपाय आहे, एक छोटासा टीव्ही घेऊन टाका आणि जीवावर आहे ना दगड ठेवून आमच्यावर थोडा खर्च करा. येडी का तू? खर्च करा म्हणे? ए हे रे, खर्च करा. अरे जेव्हा अख्खं जग आर्थिक मंदीच्या सावटाखाली होतं ना, तेव्हा फक्त आपला देश असा होता की ज्याच्यावर आर्थिक मंदी नव्हती. कशामुळं? कारण बचत आमच्या रक्तातच आहे का बचत. नाही नाही, तुमचं बरोबर आहे. तुमच्या बरोबर राहून राहून ना अर्थशास्त्र मला पण कळतं. हा, खूप साठवणुकीमुळे पण देशाची अर्थव्यवस्था कोलमडू शकते. पैसा आहे ना, ही प्रवाही गोष्ट आहे. ज्यांना त्याचा उपयोग आहे ना, त्यांच्यासाठी ती वापरली गेली पाहिजे. रोज रोज आळूची पानं खाण्यात मजा नाही. आणा ना एखाद दिवशी 4 भाज्या आणि द्या ना त्या गरीब भाजीवाल्याला 4 पैसे. भारतीयांची आहे ना मनोवृत्ती आहे, त्यांना आहे ना उपभोग घेण्याची वृत्तीच नाहीये. हो, साठवून साठवून किती साठवणार? साठवणुकीला मर्यादा आहेत. नाही तर एक दिवस काय होईल माहितीये का? तुला नाही मला घाल कुत्र्याला. जाताय का डोक्यात? आता स्किटचा शेवट आला म्हणलं, शिरलंच पाहिजे ना डोक्यात. हा एकदम शिरलं आणि तुझं म्हणणं मला पटलं एकदम. हा.
आता मी खर्च करणार दोन्ही पोर ह्याला बोलू आपल्या, आपण जाऊ हॉटेलमध्ये जेवायला, हा. मस्तपैकी चौघांमध्ये 1/4 सूप मागू. माय सुधारणा नाहीच का? गंमत केली ग, मस्त मजा करू आपण, खूप मजा करू. आणि कसं आहे, आपल्या दोन्ही पोराचं बारसं केलं आपण, कोणालाच बोलली नाही, दोघातच करून घेतलं, दोघांचं एकच बारसं केलं. पण आज तुझ्यामुळे मला नवीन जन्म मिळालाय, त्यामुळे आज पाळणा झाला पाहिजे नाही का? पहिल्या दिवशी केली बचत, खर्च कसा करू नाही सुचत, माझी बचत हिला नाही पचत, जो बाळा जो जो रे जो. रेणुका, ते कसं वाटलं परफॉर्मन्स? मला खरंच खूप खूप आवडले. एकतर म्हणजे योग्यानी ज्या बचतीच्या काही गोष्टी लिहिल्यात ना, त्याचं प्रयोजन मी घरी सुद्धा करणार. तुझं भाष्य नेहमी खूप तीव्र असतं काही काही गोष्टींच्या बाबतीत, आणि ते अगदी हमखास पोचतं आमच्यापर्यंत, आणि ते सगळंच इतकं फनी असतं, आणि तुम्ही दोघं इतकं सुंदर सादर करता की फार फार दर वेळेला आवडतं. सो हॅट्स ऑफ योगेश, प्राजक्ता, फॅन्टॅस्टिक. मकरंद सर? अप्रतिम सादरीकरण दोघांचंही, एक वेगळा विषय पाहिल्याचंही समाधान. आणि प्राजक्ता, तू नेहमीप्रमाणेच अप्रतिम बॅटिंग केलीस, आणि योग्या तू खूप छान लिहिलंस. क्या बात आहे, बहुत बढिया. गुण बघूयात. रेणुका ताई? मकरंद सर? थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. निलेश, आम्हाला सगळ्यांना तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत की तुम्हाला शॉर्टकट विषयी किंवा त्याच्या म्युझिक विषयी काय सांगावं असं वाटतं? नमस्कार. सगळ्यात आधी मला कॉमेडीची बुलेट ट्रेन ह्या सगळ्या टीमचं, सगळ्या आपल्या ॲक्टर्सचं, बँडचं, तेजस्विनी तुझं, जजेसचं आणि सगळ्या टेक्निकल टीमचं खूप अभिनंदन करायचं आहे की तुम्ही इतकं निखळ मनोरंजन आम्हाला देता, इतकं मनापासून हसवता. त्यासाठी तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. Thank you. मी नेहमीच हा कार्यक्रम खूप एन्जॉय करतो, आणि आज मला इकडे तुमच्यात येऊन तुमचे परफॉर्मन्सेस लाईव्ह बघायला मिळत आहेत, याचा मला विशेष आनंद आहे. शॉर्टकट दिसतो पण नसतो या फिल्ममध्ये माझं एक गाणं आहे, मखमली. तर मखमली म्हटल्यावरच मला वाटतं प्रेमाची पहिली चाहूल किंवा पहिली जाणीव हे स्पष्ट होतं. त्याचं हे गाणं आहे, आणि सांगायला आनंद होतो की महिनाभर आधी हे गाणं रिलीज झालं, आणि रिलीज होता क्षणी एका आठवड्याच्या आत हे गाणं सगळ्या चार्ट्स मध्ये नंबर 1 पोझिशनला पोचलेलं क्या बात आहे. है, त्यामुळे superb. फिल्मला ज्या प्रकारे एखाद्या गाण्याचा फायदा व्हायला पाहिजे प्री रिलीज, तर तो ह्या गाण्यामुळे होऊ शकला. आणि मंदार सोळकरचे शब्द आहेत, कौशिक देशपांडे आणि सावनी रवींद्र यांनी गायले. वैभव तत्ववादी आणि संस्कृती बालगुडेवर हे चित्रित झाले. तर फिल्म सगळ्यांनी निश्चित बघा, आणि ही फिल्म आणि ह्याचं म्युझिक खूप एन्जॉय करा. थँक्यू. निलेश, तुम्ही खूप छान गाता हे सगळ्यांनाच माहिती आहे, तर 1-2 ओळी जर का गुणगुणल्या आमच्यासाठी तर आम्हाला खूप आवडेल. मखमली दिवस है, मखमली आसही आसही मखमली, एक मी एक तू ओढही मखमली मखमली, दिवस गुंतण्याचे बंध हे मखमली मखमली, मदहोश व्हावे जरा, बिलगून जावे तुला, साथ आहे नवी वाटे हवी, जाणीव स्पर्शातली मखमली. क्या बात आहे, सुपर. मी पर्सनली हे गाणं बघितलंय, त्यामुळे हे खूप उत्तम शूट सुद्धा झालंय सर, तर तुमचं खूप खूप अभिनंदन. मित्रांनो, वाट चुकल्यावर चुकून आपण वेगळ्या गावात गेलो तर काय हाल होतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण एखादा वाट चुकून वेगळ्या देशातच गेला तर बघूया काय होतंय. येत आहेत बुंगाट कलाकार संदीप आणि प्रसाद. ए संदीप, अरे हुया हुया असं नाही लिहिलंय रे, याहू याहू असं लिहिलंय. असू दे, पण कसा तरी अमृतसरला पोचलो. खूप मेहनत केली इथपर्यंत येण्यासाठी. तशी आपली धाव दहिसर पर्यंत, जास्तीत जास्त भोईसर पर्यंत.
पैसे साठून इथे आलो गोल्डन टेम्पल बघण्यासाठी. वा. गोल्डन टेम्पल बरोबर आलेलो आहे. आणि हे काय मद्रासीत लिहिलंय इथं सगळं. मद्रासी. सलाम वालेकुम जनाब. ओए पाजी कैसे हो? हाँ और ये पगड़ी बिगड़ी छोड़ के हाँ टोपी उपी पहन के क्या बात है हाँ पाजी. जनाब आप मुझसे बात कर रहे हो? हाँ अरे जनाब बिनाब छोड़ मुझे बता कि यहाँ से गोल्डन टेम्पल कैसे जाना है. नहीं जनाब, वो तो अमृतसर में है. हाँ, तो मैं अमृतसर में ही हूँ ना. अमृतसर? हाँ. नहीं नहीं, ये अमृतसर नहीं है, ये लाहौर है. अच्छा ये लाहौर है. लाहौर है. अरे यहाँ ये बोर्ड पे लिखा है ना. ये क्या अमृतसर है. लाहौर में मैं पाकिस्तान में हूँ मैं. मतलब आप पाकिस्तान से नहीं हो? नहीं. हाँ मैं हूँ पाकिस्तान से ही हूँ मैं पाकिस्तान से हूँ. क्या नाम क्या है आपका? बाबू. आपका क्या? आपका नाम बताओ ना. मेरा क्या पूछा आपका. जी बताओ. मेरा बदरुद्दीन शमशुद्दीन कामसुद्दीन जहांगीर. किती मोठं नाव आहे रे. जी जनाब, आपका? संदीपुद्दीन योगेशुद्दीन मोहम्मद अजहरुद्दीन. ऐसा नाम? जी परवरिश कहाँ की आपकी? मैंने देखा बच्चन की फिल्म. क्या फिल्म दिया. मस्त देखा. देखा रतन टॉकीज में. पाकिस्तान में रतन टॉकीज? रतन उद्दीन मैटनी उद्दीन मैंने देखा उस दिन. देखा मैंने. अरे रहने के लिए कहाँ हो? यही पाटिलवाड़ी केळकर रोड लाहौर वेस्ट. लाहौर वेस्ट? हाँ वो है ना टिळक ब्रिज से जाओगे ना वीर कोतवाल गार्डन था उसके ठीक ऐसे पाठचे आळी में ही है वो जायचं हो. मी तुला मराठी येतं. मराठी येतं ना, शिव्या पण येतात. ठीक से बता कौन है तू? कौन है तू? मी माझं नाव बाबू मोरे. मी मुंबईला राहतो. मला जायचं होतं अमृतसरला. मी अमृतसरच्याच बसमध्ये बसलो होतो. मी इथे कसं काय आलो मला माहित नाही. बस में बैठे थे तभी नींद आई थी आपको? हा माझा डोळा लागला होता. जेव्हा तुझा डोळा लागला ना तेव्हा बसवर बोर्ड लागला अमृतसर लाहोर, आणि तेव्हा इथे लाहोर मध्ये आलायस. So, अभी आर्मी आएगी और तुझे मला भारतात सोडतील ना. भारतात नाही, डायरेक्ट जेलमध्ये सोडणार. अरे जेल मी काय अतिरेकी आहे का. मला कशाला जेलमध्ये टाकतील. मित्रा कसं आहे ना, जे बाहेरून देशात घुसतात ना त्यांना अतिरेकी बोलतात. हा. आता तू आमच्या देशात घुसलायस तभी तू अतिरेकी है, कळलं? अभी आर्मी आएगी और पूरा वाट लगाएगी. पहले से वो तुम्हारी सलमान खान की फिल्म रिलीज हो गई तब से यहाँ पे सब स्ट्रिक हो गया, पता है? रोज कोई ना कोई इंडियन आता है, एक लड़का यहाँ पर छोड़ के जाता है. एवढ्या वर्षात आमच्या लगेच मुलांची संख्या वाढली आहे, माहिती आहे? आर्मी आमची किती कामं करेल. रोज त्या मुलांना जाऊन भारतात सोडा, किती कामं, त्यांना किती टेन्शन येतं माहिती आहे तुला? अरे किती चांगलं मराठी बोलतो रे तू. प्रोग्राम मराठी आहे ना. हा. वो मैं लास्ट टाइम भारत पाकिस्तान संबंध चांगले होते त्यावेळी मी काही दिवस मुंबईला राहायला होतो. ए तू मुंबईला राहिला ना तर तू माझा दोस्त आहे. मला मदत कर ना इकडनं बाहेर निघायचं. माझे मुंबईमध्ये खूप मित्र आहेत. म्हणजे अब्दुल मटनवाला, रफिक केळीवाला सगळे माझे पाकिस्तानी मित्र आहेत यार. मला मदत करणार. कसं आहे मित्रा, ते भारतात राहतात ना, ते भारतीय झाले. प्रत्येक मुसलमान हा पाकिस्तानी नसतो. जरा त्यांच्याकडे बघण्याचा नजराणा बदला, हा, तेव्हा ते आपल्याला असं वाटतील ना तुम्हाला. मला सोडतील ना रे. सोडतील, लगेच सोडतील. म्हणजे आता तुला आर्मीवाला घेऊन जातील, मग जेलमध्ये टाकतील, मग तिथून तुझ्या घरच्यांना कळवलं जाईल. घरचे सरकारला कॉन्टॅक्ट करतील, सरकार तिकडच्या पाकिस्तानी दूतावासाला कॉन्टॅक्ट करतील, मग ते इकडच्या हिंदुस्थानी दूतावासाला कॉन्टॅक्ट करतील. मग कोर्टात केस फाईल होईल. हा म्हणजे 20-25 दिवसात मी सुटेल ना. नाही नाही, छे एवढेसे कुठे, 20-25 वर्ष लागतील. हा 20-25 वर्ष. अरे वेळा झाला का. माझ्या आज्याचं काय होईल, माझं काय होईल, चिंगीचं काय होईल. नाही नाही, एक काम कर, तू ना जेलमध्ये वर्तणूक चांगली ठेव. म्हणजे ती कामं वगैरे देतात ना ती व्यवस्थित कर. दगडी फोडणं, बागकाम करणं सगळं व्यवस्थित केलं ना तर कोर्ट तुझ्या बाजूने निकाल देईल आणि मग तुला सोडतील. ते पण मग बॉर्डरवर नेतील एक्सचेंज ऑफरमध्ये. हा मग मला सोडतील ना. हा, पण त्यावेळी जर चुकून भारत पाकिस्तान संबंध बिघडले तर बॉर्डरवरनं परत जेलमध्ये. याला काय अर्थ रे. यांची वरच्या लेवलला लपडी होणार, परत शिक्षा आपणच भोगायची. याला काय अर्थ यार. कारण तू सामान्य माणूस आहेस ना, परिणाम नेहमी सामान्य माणसालाच भोगावे लागतात. नाही ना बरोबर आहे. मित्र मी ऐकलंय तुमच्या इथं कबाब बिबाब भारी मिळतात रे. भूक लागली, खायला दे ना. कबाब नाही आहेत, कांदे पोहे चालतील. इथं पाकिस्तानमध्ये कांदे पोहे मिळतात. का नाही मिळत? तुम्ही आमची दम बिर्याणी बनवता ना.
हा 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 तुला काय हवं? कांदा पोहे, उपमा, वडापाव, कोल्हापुरी मिसळ सगळं शिकायला लावलं बायकोला. ते मागे मुंबईत असताना तेच खायचं. एक मिनिट थांब, मी सांगतो. हाँ सलीम बेटा, अम्मी को फोन दे. हाँ सलमा, एक मेहमान आज आ रहे हैं घर पे खाना खाने के लिए, तो जरा इंडियन जायके का खाना बनाना. एक मिनट, पूछता हूँ. ठेचा चाहिए? ठेचा. ठेचा भी मिलता है, हाँ, बनाते हो? हाँ, मिलता है. हाँ हाँ चलेगा. हाँ, ठेचा बनाओ. अच्छा सुनो, वो स्कोर क्या हुआ है देखो जरा. क्या अफरीदी आउट हो गया? आफ्रिदी आउट झाला त्याच्या आउट झाला आफ्रिदी आउट झाला आफ्रिदी यार अफरीदी आउट हो गया यार. कैसे आउट हो गया यार अफरीदी? अपना खुद का अफरीदी कैसे आउट हो गया यार? किती नीच आहेस. इंडिया पाकिस्तान मॅच पण नाही, वेस्ट इंडिज पाकिस्तान मॅच चालू आहे, त्याच्यातही आफ्रिदी आउट झाला, तुम्ही खुश होतोस? हा मग काय, आमच्याकडे एक वर्ल्ड कप जास्त आहे तुमच्यापेक्षा आणि आम्ही ऑलिम्पिक मध्ये पण पुढे आहोत तुमच्यामध्ये, माहिती आहे का तुमच्या इकडे ऑलिम्पिक मध्ये एकूण देश आहेत 170. त्यातला आमचा नंबर 166, तुमचा नंबर 165. त्याच्यातच धन्यता मानतोस? अरे 164 देश आपलं पुढे आहेत, त्यांना मागे कसं काढायचं याचा विचार कर ना. नाही सध्या तू हा विचार कर, इकडनं कसं बाहेर निघायचं, पुढे कसं निघायचं. हे बघ, रात्री 9चा अलाराम लावला होता, आत्ता वाजतोय. काय त्या बिचारा मोबाईलचा काही दोष नाही आहे, त्याला मेंदू नाहीये ना सकाळी की रात्र कळायला. त्यातनं ते AM आणि PM फिक्स करावं लागतं. 9 AM टाकल्यावर सकाळीच वाजणार. तरीच म्हटलं का गोळ झाला, नाहीतर तुझा नवीन पोपट आहे हे गाणं मी ऐकलं आणि मी उठलो नाही, असं होऊच शकत नाही. देखो बरकुरदार, मैं यहाँ से आपकी रिहाई होने में एक मदद करूंगा, लेकिन एक शर्त है मेरी. क्या? मुझे वो आनंद शिंदे के गाने चाहिए. आनंद शिंदे आपको पसंद है? पसंद है मतलब मैं बहुत बड़ा फैन हूँ उसका. वो जवाब नवीन पोपटा, वो कुमड़ी बलाली, वो झुम्बर झुम्मड़, वो पिकलेली पपई, सब गाने मैंने सुना है. बहुत पसंद है वो गाने. वो गाना दे सकते हो तो मैं रिहाई करूंगा यहाँ से. नहीं, मैं आपको गाना दूंगा. मेरी भी एक अट है, मुझे भी नुसरत फतेह अली खान के गाने चाहिए. तुला अजूनही वाटतंय तू कंडिशन टाकू शकतोस? तू इथे अडकलास, मी नाही अडकलो, कळलं? सॉरी गाणी देतोस का? हाँ, ब्लूटूथ ऑन करो. चल. हाँ, और क्या चाहिए? और वो किशोरदा की भी दे देना. हाँ किशोर दा की, और वो लता दीदी के दे देना. हाँ लता दीदी के भी देते. अभी गाने बस हो गए. वो सनी देओल हमारा हैंडपंप लेके गया, वो लाके देना यार. कब से लेके गया वो, इधर पानी का प्रॉब्लम हो रहा है, पता है? और कुछ मांगता है? ठीक है, आया. डोंट वरी, मैं आपको यहाँ से रिहा करने में मदद करूंगा. ये लो पहनो. नहीं, मैं टोपी अरे नहीं पहनो भाई, ये बचने के लिए इलेक्शन में नहीं खड़ा कर रहा हूँ. पहनो. नहीं, घर वापसी करनी है ना? हाँ. पहनो. अभी यहाँ से बॉर्डर क्रॉस होने तक एक लफ्ज भी मत निकालना. हाँ, थैंक यू मित्र यार, थँक यू नहीं, शुक्रिया जनाब कहना. शुक्रिया जनाब. शुक्रिया जनाब. आईला खरंच बरोबर बोलतात. सगळेच मुसलमान वाईट नसतात रे, काही चांगले पण असतात. कदाचित सगळेच चांगले असतात, पण काही थोड्या लोकांमुळे बाकीच्यांची नावं खराब झालेली आहेत. नाही कसं आहे की मी मुसलमान असण्याआधी माणूस आहे, तो सामान्य माणूस. आणि सामान्य माणूस हा कधीच वाईट नसतो, सिस्टीम त्याला वाईट बनवते. तुझ्या माहितीसाठी सांगतो, आमच्या पाकिस्तानातल्या एका प्रांतात तिथल्या हिंदूंना होळीचा सण व्यवस्थित साजरा करता यावा म्हणून गावातले सगळे मुसलमान गावाभोवती असं संरक्षण कडक करून उभं होते. का तर आतंकवादी हल्ला होऊ नये म्हणून. आमच्या मुंबईमध्ये पण ज्यावेळेस गणपतीचं विसर्जन असतं ना, तेव्हा मुसलमान बंधू असे सरबताचे ग्लास घेऊन उभे असतात. पण हे मीडिया नाही दाखवणार. मीडिया काय दाखवणार? फक्त हिंदू मुस्लिम दंगे. त्याच्यामुळे तणाव वाढत जातो. इन दोनों देश का तनाव तभी खत्म होगा जब भी दोनों देश ये बात समझेंगे कि हिंदुस्तान और पाकिस्तान ये एक ही माँ के बेटे, सिर्फ करवट बदल के सोए हैं. वाह. और अभी जरूरत है वो करवट फिर से बदलने की, ताकि वो नजदीक आए. वाह. ठीक है यार, बड़ी बड़ी बातें. चल मैं तुझे नूर जहां का गाना सुनाता हूँ, एक गजल सुनाता हूँ. नहीं, वो कुछ भी सुनाओ, लेकिन नूरजहां से हमारी लता मंगेशकर ही अच्छी गाती है. तू मर ना, इथंच मर तू. नहीं, वो गाती है ना नूरजहां के भी, मुझे भेजो ना. चल, तुझे चलो भेजता भेजता हूँ, हूँ. चल चलो दिखाता हूँ. चल.
रेणुकाताई कसा वाटला परफॉर्मन्स? मला सुरुवात खूपच आवडली आणि फारच छान वाटलं. दोघांचाही अभिनय खूप छान वाटला. मकरन सर? मुळात सामान्य माणसं ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी चांगलीच असतात, परंतु जोपर्यंत वरच्या स्तरावर त्यातनं बरं काही निष्पन्न होत नाही तोपर्यंत आपण समाधानी आणि समंजस राहू शकत नाही. तुम्ही दोघांनी फार प्रामाणिकपणे चांगलं करण्याचा प्रयत्न केला. गुण बघूया. रेणुकाताई? मकरन सर? थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. मजा आली. मित्रांनो, आता आपण आपल्या लाडक्या मान्यवरांना स्टेजवरती बोलवणार आहोत आणि त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारणार आहोत. प्लीज या सगळेजण. राजेश, तू काही सांगशील शॉर्टकट विषयी? एक थरारपट आहे आणि हरीश राऊतनी खूप छान मेहनत घेतली आहे. नवीन दिग्दर्शक आहे मराठीला लाभलेला, आणि जी मेहनत यांनी घेतलेली आहे ती प्रत्यक्ष रूपात पडद्यावरती फार छान पद्धतीने आलेली आहे. आणि मला वाटतं एक चांगली बांधणी आहे चित्रपटाची, आणि त्याचा जो वेग आहे, त्याचा जो एक ग्राफ आहे, टेम्पो आहे, तो जेव्हा सेट होतो, तो सेट झाल्यानंतर कुठेही तो पडत नाही खालती. कायम तुम्हाला ती एक उत्सुकता राहत असते की आता पुढे काय होणार आहे. कारण जसं मी मगाशी म्हणालो, वरवर साधारण दिसणारे केस कॉलेजमध्ये जे हॅकर्स असतात स्वतःच्या उपजीविकेसाठी किंवा एक मस्तीसाठी जे हॅक करत असतात, पण तिथून ती केस करोडो रुपयांमध्ये कशी त्याचं ती स्थित्यंतर होतं आणि मग त्याच्यामध्ये कसे मोठमोठे लोक इन्व्हॉल्व्ह होतात, इंटरनॅशनल क्रिमिनल्स वगैरे, आणि तो मुलगा कसा अडकतो. कॉम्प्युटर हॅक करणारा एक असतो आणि कॉम्प्युटर हॅक करणाऱ्याचं मन हॅक करणारा आणखीन एक असतो त्याच्यामध्ये. त्यामुळे त्याच्यामध्ये तो एक गुंता चांगला आहे. अशा पद्धतीचा एक तो चित्रपट आहे. क्या बात आहे. मित्रांनो, शॉर्टकट ही मूवी उद्या म्हणजे 7 ऑगस्टला रिलीज होते आणि तुम्ही त्याला उत्तम प्रतिसाद द्याल याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच खात्री आहे. आणि तुम्हाला इतक्या इंटरेस्टिंग प्लॉटला खूप खूप शुभेच्छा, आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू.